म्हणून मोटर न्यायसाठी बैलगाडी झोपिलेली काकऱ्या काकऱ्या खालच्या साईडने सगळं उगलं तर गाडीमधलं सगळं सामान घेतलंय. बैल इथं हरळीत चरायला इथं बांधलेली इथं तिकडं इथवर आलेला आहे वायर. हे वायर घेऊन जायचं तिकडं. जाऊ दे ना. लाईटीला फक्त आता 1 तास राहिला. 11 वाजता पाणी आलंय 1 किलोमीटरवरून. सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा आपलं आता इथलं पाणी सगळं संपलेलं आहे म्हणून आपल्याला मोटर न्यायची आहे तिकडे विहिरीत. तुम्हाला जे प्याराल त्या मला दाखवली होती आपली विहीर तिकडं आहे. त्या विहिरीकडं घेऊन जायची मोटर ही. आता इथले सगळी खोल फिटिंग करायची. वायर आता इकडं गोळा करायचा चाललेला आहे. पिलेली आपली जिथं मोटरची धुवून विहिरी पैसे न्यायला आणि पाईप पण ते म्हणून मोटर न्यायसाठी बैलगाडी झोपिलेली. चला आता मोटर पैसे बैलगाडी घेऊन जायची. पण आता बैलगाडी घेऊन आलेलो इथं आणि मोटर बी आपली वर काढलेली. आता बैलगाडी टाकून न्यायची मोटर. तेव्हा आपली आता चाललेली बैलगाडी मोटर वायर सगळे घेऊन चाललेली. आपली पाहिलं ती मोटर तिथं होती त्या जागेवर. तिथून आता इकडे घेऊन चालली. पाईप पण ते मोर गेलेलं आहे. आता मी चाललोय बैलगाडी घेऊन. तुम्हाला दाखतो मी आता. आपण मागं जो पेरलं होतं ज्वारी इथं तळ्यात वावरात ती बी दाखवतो. पुढं मोडच उगलंय कमान वाळून गेलं ते सगळं वावर म्हणून. जेवढं दिसतंय तुम्हाला काकऱ्या काकऱ्या खालच्या साईडने सगळं उगलं तर खालच्या असं उगलंय. जिथं वल्लं होतं वावर पहा तिथं चांगलं उगलंय आणि जिथं वाळलं होतं तिथं नाही उगलं. झालं आता आपल्याला जिथं आपले मोटर एरी तिथं बी आपल्या 2 जागा पेरलं होतं तिथं बघूत कसं उगलं कसं नाही. बघा आपली आता एरी पैशी बैलगाडी आलेली आहे. तिकडं विहीर आणि इथं बी जिथं वाळलं होतं तिथं उगलेलं नाही आहे. गाडीमधलं सगळं सामान घेतलंय. बैल इथं हरळीत चरायला इथं बांधलेली. इथं खात्यात बी हरळ एक इथं खातोय आणि दुसरा इकडं कोपऱ्यात खातोय. आणि तुम्हाला जे काढायला दाखवायचं आहे इथं सगळं वाळून गेलं होतं आणि जिथं खालून अर्धाच्या वावराच्या खाली अर्धा वल्लं होतं वावर. रान वल्लं होतं उली तिथंच उगलेली. आणि हे रान तर सगळंच होतं थोडं वल्लं मुशिरा वाल्यातच म्हणून हे उगलं. असं वाल्ले असताना एवढं रान वल्लं असताना पेरायला पाहिजे होतं. चला तर आता मोटरीकडे जाऊ. वायर चला मला बी जायची तिकडं. वायर पांगीत येत आता बघा तिकडं तिथून सगळं हे वायर चाललं इकडं. वायर सगळा नदीच्या पलीकडून बार तिकडे घर आहे. त्या घरापासून यायचं आहे. लाईट इथं लय लाईट लांब आहे म्हणून नदीच्या पलीकडून काही आठलेलं आहे आणि नदीच्या अलीकडून काय आता मध्ये जॉईंट द्यायचा. त्याकडे तिकडं इथवर आलेला आहे वायर. हे वायर घेऊन जायचं तिकडं. जाऊ दे ना. त्याला नदीत वायर सगळा नदीत वायर चाललेला आहे. तो पवत घेऊन चाललाय तिकडं त्या कडेला पलीकडं. ते राहत नव्हतं म्हणून त्या कडेला नेऊन तिकडनं उभा केला. अजून एक लाकूड जोडून आणि इथं दगडांनी बांधले ओढून. चला झाली आता मोटर टाकून. फक्त तिथे जॉईंट जायचं नाकडे टाकायचे राहिलेत. टाकली मोटर. आता सगळं झालेलं आहे. फक्त ते नदीच्या पलीकडून जॉईंट द्यायचा राहिला आहे आणि आकडे टाकायचे. मोटर मी टाकली आहे. इथे वायर इथे पाईप आता इथं जोडायचं आहे. ओके बघा आधी लागून उलटी सुलटी त्याच्यामुळे ठेवलेला आहे. पाईप इथं जोडायचा. इथं ते ठेवलेलं आहे टाटर पेटी चालू करायला. झालंय सगळं जोडून. आता लाईट बी आहे 6 ते आता 10 वाजले. आता 6ला आले 5लाच आलेली आहे 12 वाजेपर्यंत. तवर होईन बी आता अर्धा तासात होते. आकडे टाकून ते करून
बा आपली गाडी झोपिलेली आज अर्धा तास लागतो इथेच जेंट द्यायचं चाललाय बघा. अजून काकडे टाकायचे तर आपलं काल जिथं पाणी चालू होतं पाणी मोटरीचं तिथंच येणार आहे बघूत. 10-11 वाजेपर्यंत झाली 1 तास तरी पाणी तिथे देईन. तिथं आल्यावर दाखवतो पाणी किती चालत आहे किती नाही मोटरीचं. चाललो मी घरी. आपलं पाणी आता यायला लागलेलं आहे हळूहळू. मोटर चालू केलेली आहे अजून येईल. आता शिकायला लागले. पहिलं नाही नळ्यातलं पाणी होतं आता गुळण्या हाणायला लागली मोटर. बा इथून नाही म्हणलं तर मोटर 1 किलोमीटर इथून लांबून पाणी यायचं 1 किलोमीटर म्हणून टाईम तर लागणच. थोडं नाही बा असे सरळ सरळ आहे कमी पण वर इकडं जाऊन डबल खाली असं तिकडं जायला 1 किलोमीटर आहे इथून. 1.5 किलोमीटर नाही ते 1 किलोमीटर पाणी यायला मोटरला. मी दाखायचं राहिलो परत आपला घास कालच्या ब्लॉकमध्ये घासाचं फक्त एक वाफा राहिला आहे आणि इकडे गोठण कांदे राहिलेले ते जायचे आणि लाईटीला फक्त आता 1 तास राहिला. 11 वाजता पाणी आले 1 किलोमीटरवरून. 11 वाजता मोटर चालू करून फक्त 1 आउट झाले ते याच्या फोल्ड पाहिलं साऱ्या. 12 वाजल्यात गेल्यात लाईट गेलेली बघा. आणि आपलं अजूक राहिले इकडं 2 आवटे गोठाचे आणि एवढे 5-6 वाफे कांद्याचे. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. बाय.